नमस्कार. मुंबई 24मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज विक्रांत जोशी या ठिकाणी नाहीत, त्या ठिकाणी मी प्रवीण मोरे, आठवले साहेबांचा कार्यकर्ता आणि प्रायव्हेट सेक्रेटरी आपल्यासमोर अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. 25 डिसेंबर माननीय रामदास आठवले, लोकनेते रामदास आठवले यांचा वाढदिवस. त्या वाढदिवसाच्या निमित्त आपण एक अतिशय महत्त्वपूर्ण चर्चेला आणि महत्त्वपूर्ण नेत्यांच्या सोबत आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत आदरणीय काकासाहेब खंबाळकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष, त्याचबरोबर DM चव्हाण मामा, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, तसेच ॲडव्होकेट अभयाताई सोनवणे, मुंबई प्रदेशच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा, आणि रमेश गायकवाड, युवक आघाडीचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष. मी चर्चेला सुरुवात करणार आहे. पहिल्यांदा काकासाहेब खंबाळकर रिपब्लिकन पक्षामध्ये तसेच रामदास आठवले साहेबांच्या एकूणच राजकीय चळवळीमध्ये सातत्यानं सोबत असणारे आणि त्यांचे जुने सहकारी, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की रामदास आठवले साहेबांचा वाढदिवसाच्या निमित्त एकूणच चळवळीकडं आणि रिपब्लिकन पक्षाच्या वाटचालीसंदर्भात काकासाहेब आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करतील, आपले विचार आपल्यासमोर ठेवतील. काकासाहेब खंबाळकर. रामदासजी आठवले साहेब हे मुंबईमध्ये शिक्षणासाठी आले. सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये वास्तव्य करत असतानाच ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीकडे ओढले गेले आणि त्यानंतर जे त्यांच्या जीवनाला जी सुरुवात झाली तर त्या सुरुवातीमधून आज आठवले साहेबांनी भारतीय दलित पॅंथरची सुरुवात केली. भारतीय दलित पॅंथर हे निर्माण केल्यानंतर त्यामध्ये इतरही त्यांचे सहकारी होते, परंतु ते काम करत असताना त्यांनी खेड्यापाड्यामध्ये म्हणजे जिथे गाव असेल त्या गावात जाऊन आठवले साहेबांनी शाखा निर्माण केल्या. कार्यकर्ते जवळ घेतले, तरुणांना जवळ घेतले, यामध्ये सर्वांचा सहभाग होता आणि ज्या ज्या ठिकाणी दलित पॅंथरच्या शाखा होत जातील त्या वाढवत गेले. शिवसेनेची शाखा निर्माण झाली, त्या ठिकाणी दलित पॅंथरची शाखा निर्माण व्हायची, म्हणजे पर्यायी ताकद महाराष्ट्रामध्ये आठवले साहेबांनी उभी केलेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या स्वप्नातला, त्यांच्या भविष्यातला जो पक्ष होता शेड्यूल कास्ट फेडरेशन, त्याच्यानंतर त्यांनी जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याची संकल्पना मांडली आणि ती मांडल्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांचं काम 56ला बाबासाहेब गेल्यानंतर उर्वरित जे लोक होते त्यांनी सुरुवात केली. त्यांची नावं आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण सुरुवात केल्यानंतर त्यांनी बाबासाहेब गेल्यानंतर दादासाहेब गायकवाड यांनी शिवराज यांच्या डोक्यावर ती बाबासाहेबांची चळवळ येऊन थांबली. ते काम करत असताना त्यांनी जोमाने काम केलं. त्या काळामध्ये भूमिहीनांचा जो सत्याग्रह झाला, त्या सत्याग्रहामध्ये इतके लोक जेलमध्ये भरले की माणसांना ठेवायला जागा सुद्धा शिल्लक नव्हती. असे विक्रमी त्यावेळेला ते एक आंदोलन त्या काळात छेडलं गेलं. आणि हे सगळं झाल्यानंतर कालांतराने मग दादासाहेब गायकवाडानंतर गवई आले आणि गवईनंतर खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जो एक आकार दिला असेल, जो आयाम दिला असेल, तो रामदासजी आठवले साहेब यांनी दिलेला आहे. यांनी 60-40चा फॉर्म्युला दिलेला आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये बौद्ध आणि बौद्धेतर लोकांना सामावून घेऊन चळवळीला एक प्रगल्भ अशा पद्धतीनं बनवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यातून त्यांनी नामांतराची चळवळ उभी केली. नामांतराच्या चळवळीमध्ये लढत असताना नामांतरासाठी असंख्य मोर्चे काढले आणि मोर्चे काढत असताना त्या मोर्चातून त्यांनी शेवटी नामांतर पूर्ण केलं आणि नामांतर केल्यानंतर पुढची झेप त्यांची ओबीसीसाठी ज्या सवलती द्यायच्या होत्या त्यासाठी सुद्धा रामदासजी आठवले साहेबांनी सक्रिय योगदान दिलं आणि ओबीसीला आज सवलती मिळवून दिल्यात. आज ओबीसी ताठ मानेने उभा आहे आणि आठवले साहेबांच्या पाठीशी देखील मोठ्या ताकदीने तो उभा आहे. तो उभा असतानाच आठवले साहेबांनी त्याच काळामध्ये रिडल्स नावाचं जे आंदोलन उभं केलं, त्याच्यामध्ये विक्रमी आंदोलन ते होतं. देशातल्या कानाकोपऱ्यातून लोक आले आणि त्या लोकांनी आठवले साहेबांचं नेतृत्व स्वीकारून आंदोलनामध्ये अशा पद्धतीने झेप घेतली की ते आंदोलन सुद्धा आठवले साहेबांनी पूर्णतः नेलं आणि त्याच्यामध्ये देखील त्यांनी विजय प्राप्ती करून घेतली. अशा पद्धतीने आठवले साहेब पुढे पुढे सरकत राहिले. याच्या पुढचा टप्पा मामा पुढे सांगतील. मामाला त्याची कल्पना आहे, कारण ते माझे सहकारी आहेत. मामा सहकारी, मामाचे आणि माझे ह्या दोघांचे योगदान. आठवले साहेब मंत्री झाल्यानंतर सुद्धा एका बाजूला मी, एका बाजूला मामा बसून आमचा प्रवास सुरू असायचा. संपूर्ण खेड्यापाड्यामध्ये गेल्यानंतर टाइम टेबल जो असायचा आमच्यासाठी काही मुक्त असायचा. जरी 6चा टाइम असेल तर उशीर जरी झाला तर कार्यकर्ते थांबून राहायचे, कलावंतांचे गाणे ऐकत बसायचे, परंतु आठवले साहेब येईपर्यंत सभा सुरू होत नव्हती. आणि आज सुद्धा
कोणताही कार्यक्रम आठवले साहेब आल्याशिवाय सुरू होतच नाही असा पायंडा कार्यकर्त्यांनी पाडून ठेवलेला आहे आणि याचं प्रत्यंतर सर्वांना आलेलं आहे. निश्चितपणाने काका की अतिशय चांगली सुरुवात आपण केली आणि कार्यक्रमाचा विषय आपण निवडलेला आहे सिद्धार्थ विहार ते संविधान बंगला, एक संघर्षमय प्रवास. या सर्व संघर्षमय प्रवासामध्ये आपण सातत्यानं बरोबर राहिलेली लोक आहोत. त्याच पद्धतीनं DM चव्हाण मामा म्हणून ते फार महाराष्ट्रात प्रचित आहेत आणि मामा आपल्याला या संदर्भामध्ये अधिक माहिती या ठिकाणी आपल्या या मुंबई 24 तास कार्यक्रमामध्ये देतील. मामा, आपण माहिती द्या. 73-74 पासून मी आठवले साहेबांबरोबर आहे आणि त्या संदर्भामध्ये मला जे जे अनुभव आहेत ते आपल्यापुढे मी मांडणार आहे. एक तर आठवले साहेब अत्यंत प्रामाणिक माणूस आहे. समाजाबद्दल त्यांना अत्यंत कळकळ आहे. आठवले साहेबांनी आपल्या जीवनामध्ये 12वीमध्ये शिकत असताना कॉलेजला त्या ठिकाणी एक आमचे नेते होते राजाभाऊ ढाले. त्यांच्या सहवासात आल्यानंतर प्रामाणिकपणाने राजाभाऊ जे सांगन ते करत होते आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो पत्रव्यवहार होता, लोकांशी संपर्क जो होता, तो फक्त आठवले साहेबांनीच लोकांबरोबर ठेवलेला होता. आणि आठवले साहेब आपल्या अंतःकरणातून की बाबासाहेब गेल्यानंतर या समाजाला परिपक्व नेतृत्व भेटलं नाही हे सातत्यानं आमच्याबरोबर चर्चा करत होते. आणि आपण आपल्या आयुष्यात जेवढे दिवस आपल्याला काम करता येईल आपण शेवटच्या थेंबापर्यंत या समाजाच्या कारणी लागलो पाहिजे, या समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे हे सातत्यानं आठवले साहेबाचं जे मनोगत असायचं ते आमच्या पुढे मांडायचे. अनेक वेळा आमच्याकडे कधी पैसा नसायचा, आमच्याकडे कधी रिझर्वेशन नसायचं, आम्हाला जेवायला पैसे नसायचे. त्या पद्धतीने आठवले साहेब जी गाडी मिळेल त्या गाडीमध्ये बसायचो, धावत जायचो, गाडी पकडायचो, कधी बस पकडायचो. अशा पद्धतीने आमचा एकदम खरतर असा प्रवास झालेला आहे. एकदा आम्ही दोघेही जणी एका गाडीमध्ये इगतपुरीला जात असताना कार्यकर्त्याबद्दल बोलत असताना गाडी सुटली आणि दोघांनी जाऊन आम्ही ती गाडी पकडली. आणि गाडी पकडल्यानंतर थंडी भरपूर होती आणि कसं तरी आम्ही नाशिकला पोहोचलो. तिथं उतारलो. आठवले साहेब बोलले की मामा अत्यंत वाईट वेळ आलेली होती, आपण ती सावरलेली आहे. असे अनेक प्रसंग आमच्या जीवनामध्ये आलेले आहेत. एकदा आम्ही 1 वाजता पुण्याला कार्यक्रमाला निघालो. गाडी नाही, बस नाही, काही नाही. त्यावेळेस महाराष्ट्र टाइम्सचे पेपरचा एक टेम्पो आला आणि शेवटी त्या टेम्पोमध्ये आम्ही बसलो. परंतु तो काही असा टेम्पो जो असा मजबूत नव्हता आणि ते गठ्ठे हलायचे. पुण्यापर्यंत आमचं शरीराचं नटबोल्ट ढिल्ले झाले, अशी अवस्था झाली. तरी आठवले साहेब कुठच्याही कार्यक्रमाला म्हणजे सोलापूर म्हणा, नाशिक म्हणा, पुणे म्हणा, धुळे म्हणा, प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात आठवले साहेबांनी आपल्या पायाला भिंगरी बांधून या समाजाचं आतापर्यंत ते जे संरक्षण केलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी धावून गेलेले असा नेता आपल्याला कुठेच बघायला मिळणार नाही. या भारतामध्ये अनेक कार्यक्रम जे केलेले आहेत, एवढा जो माणूस फिरलेला आहे, ह्या भारतामध्ये असा कोणताही कुशल कार्यकर्ता आपल्याला लाभणार नाही. एवढा कुशल संघटक प्रत्येक पक्षाने मान्य केलेलं आहे की आठवले साहेबांचं नेतृत्व आहे हे खंबीर नेतृत्व आहे, निस्वार्थी नेतृत्व आहे. संपूर्ण समाजाला बरोबर घेण्याची त्यांची तयारी असते. अनेक नेत्यांना त्यांना आव्हान केलेलं आहे, मी कार्यकर्ता म्हणून काम करेन. एकी जर होत असेल तर मी कार्यकर्ता म्हणून काम करेन, परंतु कोणाचीच हिंमत होत नाही. प्रत्येकाचे आपले हे चालले पाहिजे अशा पद्धतीने त्या लोकांनी कधीच आठवले साहेबांच्या शब्दाला मान दिलेला नाही. आपण मामा या ठिकाणी एक छोटीशी विश्रांती घेऊया. आपला सिद्धार्थ विहार ते संविधान बंगला, एक संघर्षमय प्रवास हा कार्यक्रम चालू राहील. त्याच्यानंतर एक छोटीशी विश्रांती घेऊया. पाहत रहा मुंबई 24 तास. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मामा, तुम्ही तुमचा एक अनुभव सांगत होता. अनुभव आम्हा सगळ्यांना तुम्ही सांगा. मी लखनौला आणि आठवले साहेब एका मेळाव्यासाठी गेलो होतो. त्या ठिकाणी लखनौमध्ये एका हॉटेलमध्ये थांबलो. तिथलचे कार्यकर्ते सर्व आम्हाला भेटायला आले आणि त्या ठिकाणी एक आमच्या कार्यकर्त्याने आम्हाला जेवायला बोलवलं. त्या लखनौ स्टेशनला एक आपल्या कार्यकर्त्याचं हॉटेल होतं, पण त्या ठिकाणी बाईने चपात्या गरम केल्या, डाळ गरम केली, परंतु रात्रीची भाजी जी होती ती थोडी आंबट झालेली होती. माझ्याबरोबर एक व्यक्ती होती, आम्ही 3 जण होतो. आम्ही जेवायला बसलो.
2 घास खाल्ले, आम्हाला त्या भाजीमध्ये जो अनुभव आला म्हणून आम्ही सांगितलं की आता आम्ही जेवत नाही. परंतु आठवले साहेबांनी खाली मान घालून पूर्ण जेवण केलं आणि पोट भरून जेवले, पाणी घेतलं आणि आम्ही तिथून निघालो. मी विचारलं, साहेब जेवण फार चांगलं होतं. मला म्हणाले, मामा काही असू द्या, प्रेमाने आपल्याला दिलेलं आहे, आपला समाजच गरीब आहे तसं नेता आला, आपला कार्यकर्ता आला, त्याला जेवण द्यायचं, म्हणून आपण ते नाकारायचं नसतं. असा हा मोकळ्या मनाचा आमचा नेता आहे. यानंतर आपण पाहिलं की सिद्धार्थ विहार असो, आमदारकी असो, मंत्रिपद असो, खासदार असो, त्याच्यानंतर सत्तेत असो किंवा नसो, अगदी लहानपणामध्ये अगदी चड्डीमध्ये असल्यापासून रमेश गायकवाड त्यांच्याबरोबर आहे. गायकवाड साहेब, तुम्ही ह्या सिद्धार्थ विहार ते संविधान बंगला या प्रवासाच्या संदर्भामध्ये लोकनेते रामदास आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण आपलं मत या ठिकाणी प्रेक्षकांच्यासाठी मांडा. मी पहिल्याप्रथम मुंबई 24 तासचं अभिनंदन करतो आणि माननीय खासदार रामदासजी आठवले साहेब, युवकांचं प्रेरणास्थान, बहुजनांचे नेते, एक रिपब्लिकन पक्षाचं निळं वादळ, अशा खंबीर नेत्याला आम्ही युवक आघाडीच्या वतीनं कोटी कोटी मंगलमय शुभेच्छा देतो. आपण हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आमच्या मनामध्ये खूप उत्सुकता आली. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की रामदास आठवले चमकणाऱ्या ताऱ्यांचा एक भाग आहे. रामदास आठवले चमकणाऱ्या ताऱ्यांचा एक भाग आहे. पोलादाचे करील पाणी अशी ती आग आहे. आणि म्हणूनच आम्ही रामदास आठवले साहेबासोबत आहोत. मामा आणि काकासाहेब हे त्यांचे जवळचे सहकारी आणि मुंबईच्या अध्यक्षा आमच्या अभयताई आमच्या समवेत आहेत आणि सुंदर अशी चर्चा या ठिकाणी घडवलेली आहे. मला सांगावंसं वाटतं की मी लहान 14-15 वर्षाचा असताना रामदास आठवले साहेबांनी फार मी जवळून पाहिलेलं आहे की मी हाफचड्डीमध्ये असताना 7वीच्या वर्गात असताना रामदास आठवले साहेबांचं स्वतःच्या धारदार आणि सुंदर अक्षराने लिहिलेलं पत्र आमचे बंधू गणेश गायकवाड, सायस गायकवाड, केतकीपाड्याची शाखा, पॅन्थरची शाखा असताना आठवले साहेबांचं एक पत्र यायचं आणि त्या पत्रामध्ये मजकूर असायचा की अमुक अमुक या दिवशी काळा घोडा या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि त्याची पूर्वतयारी करण्यासाठी तुम्ही शाखेमध्ये बैठक लावा, बॅनर्स लावा, पोस्टर चिटकवा. हे असे जवळून मी ते साहेबांचे पत्र वाचलेले आहेत आणि त्या बालपणापासूनच माझ्या मनावर रामदास आठवले साहेबांचा जो पगडा आहे तो पगडा आजही कायम आहे माझ्यावर. की रामदास आठवले साहेबांना मी रात्रीच्या 2 वाजता 4 वाजता केतकीपाड्यामध्ये एका पटांगणामध्ये मी पाहिलेलं आहे की आठवले साहेब पहिला प्रथम जपानला गेले. जपानहून मुंबईमध्ये आल्याच्या नंतर केतकीपाडा शाखेला ते 2 ते 3 वाजता सुमारास आले. त्यावेळेस आम्ही त्यांचं एक चांगल्या जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत केलं. आणि सिद्धार्थ विहार ते संविधान हा जो आठवले साहेबांचा जो प्रवास आहे हा प्रवास अंगावर शहारे आणण्यासारखा प्रवास आहे. की त्या काळामध्ये आठवले साहेबांना आणि आमच्या पॅन्थरमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वडापाव खाण्या इतपत त्यांच्या खिशामध्ये पैसे नसायचे आणि तो काळ आम्ही पाहिलेला आहे, मी अनुभवलेला आहे. एखादा कार्यकर्ता महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून मुंबईला मोर्चासाठी आले असतील, 6 डिसेंबरला आले असतील, बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घ्यायला असतील, आठवले साहेबांना भेटण्यासाठी सिद्धार्थ विहार आले असतील, तर आठवले साहेबांनी त्यावेळेस सांगायचं की जर 50 कार्यकर्ते आले असतील तर 10 कार्यकर्ते केतकीपाडा छावणीला पाठवा, 10 कार्यकर्ते चेंबूर छावणीला पाठवा, 10 कार्यकर्ते असलगाव विलेजला पाठवा, माटुंग्याला पाठवा. ह्या आठवले साहेबांच्या सूचना होत्या. ह्याचं कारण असं होतं की 10 कार्यकर्ते जर केतकीपाड्याला गेले तर 10 कार्यकर्त्यांची जे खाण्यापिण्याची जी व्यवस्था आहे ती तिथली शाखा करायची. म्हणजे आठवले साहेबांचा हा जो व्यापक विचार आहे. मामाने सांगितलं की आठवले साहेबांनी जे लखनौला गेल्याच्या नंतर आंबट झालेलं जेवण सुद्धा खाल्लं, तर ते अनुभव मी स्वतः अनुभवलेले आहेत की आजही आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जर आठवले साहेबांना कोणी पेढा जर दिला तर तो पेढा गाडीमध्ये बसणाऱ्या सगळ्याच कार्यकर्त्यांना आठवले साहेब त्या पेढ्याचा कण साहेब देतात आणि ते नंतर स्वतः खातात. म्हणजे आठवले साहेब ही एक व्यक्ती अशी आहे की त्यांच्या प्रेमाने आणि त्यांच्या कार्याने आम्ही सध्या जो युवक आहे तो भारावून गेलेला आहे. आठवले साहेबांकडून आणि आंबेडकरी चळवळीकडून आम्ही या ठिकाणी बसलेल्या लोकांना आम्हाला कसल्याही अपेक्षेचे नाही की आम्ही उद्या आमदार खासदार होत,
नगरसेवक होत, हे आम्हाला अपेक्षा नाही आहे. आम्हाला आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवायची आहे. आणि रामदास आठवलेसारखा एक ज्वलंत विचाराचा माणूस आंबेडकरी चळवळीला आणि पॅन्थर चळवळीने दिलेला आहे. आपल्यासाठी मी एक सांगतो की सिद्धार्थ विहार हॉस्टेलवर आठवले साहेब 50 नंबरच्या खोलीमध्ये राहत असताना, माझं त्यावेळेस फार लहान वय होतं आणि रात्रीची आठवले साहेब सभा उरकून सिद्धार्थ हॉस्टेलला गेले आणि आठवले साहेब काकासाहेबांनी मामांना माहिती आहे की त्या खाटेवर झोपायचे त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी एक कार्यकर्ता आठवले साहेबांच्या जागेवर झोपलेला होता आणि आठवले साहेब सभा उरकून आले आणि बाजूचे कार्यकर्ते म्हणाले, अरे आठवले साहेबांच्या तू जागेवर कसा काय झोपलास? आणि तो जो कार्यकर्ता झोपला होता तोही कुठल्या तरी कार्यक्रमाहून आला होता, तो थकून गाढ झोपेत होता तो. परंतु आठवले साहेबांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की तो एकदम गाढ झोपेत आहे, त्याला उठू नको. रामदास आठवले, पॅन्थर रामदास आठवले, तो आम्ही त्या जवळून पाहिला की बाकी एक पेपर त्या ठिकाणी पडलेले होते टेबलवर, ते टेबलवरचे पेपर आठवले साहेबांनी घेतले आणि त्या पलंगाच्या खाली असे फरशीवर ते पेपर टाकले आणि रामदास आठवले नावाचा व्यक्ती आणि दलितांचा उद्धार करता आठवले साहेब अन्याय अत्याचार विरणारे एवढे मोठे भारतामध्ये आपण ज्यांना पाहतोय, आज ते 2 वेळेस 3 वेळेस खासदार झाले, मंत्री महोदय झाले आणि त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून, पॅन्थरच्या माध्यमातून या चळवळीला आमदार दिले, खासदार दिले, मंत्री दिले. तो नेता रमेश गायकवाडनी त्या पेपर टाकून फरशीवर झोपलेला मी पाहिलेला आहे. आणि त्या कार्यकर्त्याची झोप उडवू नका, त्याला डिस्टर्ब करू नका. म्हणजे कार्यकर्त्याची जाण असलेला नेता, समाजाची जाण असणारा नेता, तो सिद्धार्थ विहारापासून त्यांची जी सुरुवात झाली ती सुरुवात आज ही एका हिमालयासारखी सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून आम्ही रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाला सॅल्यूट करतोय. आपण ती सुरुवात पाहूया. आपण जवळनं पाहिलं. मी अभयाताईंना विनंती करतो आपण या ठिकाणी मांडणी करावी. माननीय रामदासजी आठवले साहेबांना प्रथम मी आमच्या मुंबई प्रदेश महिला आघाडीच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. तसेच आपण मुंबई 24 त्या वाहिनीने हा अतिशय सुंदर कार्यक्रम ठेवलेला आहे, त्यांचे देखील मी आभार मानते. मी आज मुंबई प्रदेश महिला आघाडीच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या अध्यक्ष आहे. आज मी 20 ते 22 वर्षापासून आम्ही साहेबांसोबत काम करत आहोत. तसं पाहायला गेलं तर माझ्या कामाची सुरुवात ही माझे मिस्टर जे दिवंगत झालेले, तर ते साहेबांचे पॅन्थर पासूनचे मित्र. ते जरी म्हणजे सरकारी कामगार काम करत होते तरी देखील ते साहेबांचे पॅन्थर पासूनचे मित्र होते. आणि त्यांच्या माध्यमातूनच त्यांच्याकडे साहेब ज्यावेळेस यायचे आमच्याकडे किंवा माझ्या मिस्टरांच्या मुळे आम्ही त्यांच्याकडे जायचो, तर त्यावेळेस मी पाहायचे की अतिशय गरीबातली गरीब स्त्री, आज 20-22 वर्षापूर्वीचा जर काळ पाहिला तर त्यावेळेस काय एवढी साधन संपत्ती नव्हती, फोनची सोय नव्हती, परंतु त्यावेळेस एवढा पैसाही नव्हता. त्यावेळेस गरीबातली गरीब स्त्री, फाटकी स्त्री ही देखील तिची काही व्यथा असेल तर ती साहेबांकडे म्हणजे यायची व आपलं जे काही अन्याय अत्याचार तिच्यावर झालेला असायचा तर ती त्याच्यासाठी ती यायची. तर त्यावेळेस स्त्रियांच्या बाबतीत मी ज्यावेळेस पाहिलं की ते अतिशय संवेदनशील आहे. त्यांच्या प्रश्नाकडे ते म्हणजे सुरुवात म्हणजे स्त्री कुठली ती आपल्या त्यांच्या दारात जर असेल किंवा त्यांच्याकडे आलेली असेल तर ते प्रथम त्या स्त्रीची काय व्यथा आहे ती ऐकून घ्यायची व तिला न्याय मिळवून देण्यासाठी ते जास्तीत जास्त प्रयत्न केलेला मी पाहिला. आणि त्याच्यानंतर मी स्वतः देखील मिस्टरांबरोबर मग आम्ही देखील म्हणजे गेली 20-22 वर्ष आम्ही काम करत आहोत. आता आम्ही बघतोय की साहेब महिलांच्या बाबतीत म्हणजे पॅन्थर पासून तर पाहतच आले की नामांतराची चळवळ झालेली आहे. या चळवळीमध्ये पहिल्यापासूनच स्त्रियांचा देखील साहेब स्वतः संवेदनशील महिलांच्या बाबतीत असल्यामुळे सहभाग हा अर्ध्यानी आहे. महिलांचा सहभाग देखील का तर स्त्रियांना दिलेली म्हणजे ते स्वतःच त्यांच्या बाबतीत मी म्हणेन की ते स्वतः करुणा आणि मैत्री आणि शीलाचं पालन करणारे, नुसते बोलणारे नाहीये, तर ते त्या गोष्टीचं आचरण करतात आणि त्याच्यामुळेच महिला वर्ग हा त्यांच्याकडे अतिशय मोठ्या प्रमाणात येतो. जेवढी संख्या पुरुषांची तेवढीच महिलांची देखील का आहे तर ते त्यामुळेच आहे असं मला वाटतं. आणि
निश्चितपणानं अभयताई आपण पुन्हाही बोलणार आहोत. महिलांच्या प्रती, लोकांच्या मध्ये राहणारा हा सातत्यानं संघर्ष आणि समाजाच्या प्रगतीसाठी वाटचाल करणारा नेता आपण या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये सिद्धार्थ विहार ते संविधान बंगला हा जो संघर्षमय प्रवास आपण असाच या ठिकाणी चर्चेमध्ये राहणार आहे. मात्र तुर्तास आता एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा आपण या चर्चेमध्ये सहभागी होऊया. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. प्रेक्षकांनाही हा कार्यक्रम आवडतोय असं दिसतंय. सिद्धार्थ विहार ते संविधान एक संघर्षमय प्रवास, लोकनेते रामदास आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करतो. मी पहिल्यांदा जातो काकांच्याकडे. काकासाहेब आठवले साहेबांच्या पहिल्यापासून जवळजवळ प्रवासामध्ये साथी होते. मंत्री असताना त्यांच्याबरोबर होते, संघर्षामध्ये बरोबर होते, सत्तेमध्ये असताना किंवा नसताना सोबत होते. त्यांनी महत्त्वाची गोष्ट ऐक्याच्या बाबतीमध्ये त्यांची हिरीनं भूमिका होती. या सर्व नेत्यांना एकत्र करून या ठिकाणी ऐक्याची मोड बांधावी, समाजासाठी एकत्र यावं ही भूमिका त्यांनी घेतली. ऐक्य करण्याचा प्रयत्न केला, काही ठिकाणी यश आलं, काही ठिकाणी आलं नाही. मात्र ऐक्य झाल्यानंतर यश येताना दिसतंय. मात्र नाही झालं किंवा झालं ऐक्य तरी नेते मात्र एकत्र येत नाहीत. समाज मात्र त्यांच्याकडे अपेक्षेनं पाहतो. समाजाला आणि या ठिकाणच्या असणाऱ्या समाजाला कधीकधी वाईटही वाटतं. काकांना मी विचारतो, ह्या ऐक्याच्या प्रक्रियेच्या विषयी आपण सर्वांना सांगावं आणि एकूणच रामदास आठवले साहेबांच्या ह्या संदर्भातल्या भूमिकेविषयी आपल्या सर्वांना अवगत करावं. काकासाहेब, तुम्ही या विषयावर आम्हाला माहिती द्या. रिपब्लिकन ऐक्य हा माझा आवडता विषय आणि ह्या विषयावर काम करत असताना सतत ज्यावेळेला मी बैठका लावायचो त्या प्रत्येक बैठकीमध्ये, प्रत्येक सभेमध्ये आठवले साहेब अतिशय जातीने हजर राहायचे आणि हजर राहून ऐक्याला पूरक अशा स्वरूपाची ती भूमिका घ्यायची. कारण ज्या वेळेला गटबाजी नष्ट करायची जबाबदारी आमच्यावर येऊन पडली त्यावेळेला पॅन्थर निर्माण होण्यापूर्वी गवई गट होता, खोब्रागडे गट होता, बिशी कांबळे गट होता आणि असे अनेक गट संपवायचा किंवा एकत्रित आणण्याचा आमचा प्रयत्न असायचा. पण त्यामध्ये कधी आम्हाला यायचं नाही. 26 जानेवारी 1974ला संपूर्ण पुढारी एका ठिकाणी आले आणि त्यावेळेला आठवले साहेब नेते म्हणून त्यावेळेला उदयास आलेले नव्हते. त्यावेळेला पॅन्थरचा नेता राजा ढाले यांनी त्या लोकांमध्ये न आल्यामुळे पॅन्थर हे वेगळं राहिलं. परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा जेव्हा पॅन्थर विसर्जित झालं आणि आठवले साहेबांनी भारतीय दलित पॅन्थर हे जोमाने सुरू केलं त्यावेळेला आठवले साहेब ऐक्याच्या दृष्टीने पुढे पुढे चालत राहिले होते. आणि 1989 जेव्हा ऐक्याची बैठक झाली, अनेक बैठका झाल्या, समाज हा अग्रेसिव्ह होता. आठवले साहेबांची भूमिका हातचं राखून नव्हती, बाकीचे पुढे हातचं राखून होते. त्यांना असं वाटायचं ऐक्य झालं तर आमचं काय होईल. कारण आमचं काय होईल त्यांना यासाठी भीती वाटायची की रामदास आठवले हे व्यक्तिमत्वच असं होतं, हा एक झंझावात होता. सतत फिरणारे, जरी त्यांच्याकडे कोणतं पद नसलं तरी सुद्धा कार्यकर्त्याच्या घराणं त्यांच्या अवतीभोवती जमा असायचा आणि कार्यकर्त्याशी जास्त संबंध असल्यामुळे ते उत्तम संघटक होते आणि उत्तम प्रशासक सुद्धा ते मंत्री झाल्यानंतर झाले. परंतु ऐक्यासाठी त्यांची एक भूमिका होती, सर्वांनी एकत्रित यावं, मला कोणतंही पद नाही दिले तरी चालेल, साधा भीमसैनिक म्हणून मी राहील आणि भीमसैनिक म्हणून राहत असताना सुद्धा तुम्ही कोणतीही जबाबदारी माझ्यावर नाही टाकली तरी मी काम करत राहील अशी प्रामाणिक भूमिका त्यांनी घेतली. कितीतरी वेळा त्यांनी स्वतःचा अध्यक्षपद सोडायची तयारी दाखवली. हे सगळं करत असताना बाकीच्या नेत्यांनी हातचं राखून काम केल्यामुळे ऐक्य हे लांब लांब पळत गेलं. पण परिस्थिती उलटी झाली. एक एक गट संपत आलेला आहे, त्याच्याकडे आज लोक नाही आहेत. आमच्याकडे लोकांची संख्या इतकी प्रचंड आहे की ज्या ज्या ठिकाणी आमचा प्रवास सुरू होतो आणि तिथे आमची गाडी थांबवण्यासाठी लोक झेंडा घेऊन हातामध्ये उभे राहतात आणि उभे राहिल्यानंतर मग त्या ठिकाणी आठवले साहेब खाली उतरतात, त्यांना हार चाल घालून त्यांचे फोटो काढले जातात आणि ते फोटो घरामध्ये ठेवले जातात. अशा पद्धतीनं लोकनेता, लोकप्रिय लोकनेता हा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कार्यरत आहे. जवळजवळ आमचा जो पक्ष आहे भारत देशातल्या सर्व स्टेटमध्ये गेलेला आहे आणि बाकीचे पक्ष आता संपत चालले आहेत. नावाला फक्त ते पक्ष आहेत, परंतु आज आठवले साहेबांचा पक्ष अशा पद्धतीचे आहे. त्यांनी जी झेप घेतली त्यांच्या काळामध्ये काही लोकांना त्यांनी मंत्री केलं, काही लोकांना त्यांनी आमदार केलं, म्हणजे मंत्री केले, आमदार केले आणि विविध महामंडळ सुद्धा लोकांना दिले आणि लोकांपर्यंत सत्ता नेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की आपली जमात ही शासनकर्ती जमात झाली पाहिजे आणि त्या पद्धतीनं समाजाला शासनाच्या ह्याच्यामध्ये शासनकर्ते बनवण्याचं काम आठवले साहेबांनी केलेलं आहे. आज सुद्धा काँग्रेसला सोडत असताना त्यांनी एक भूमिका घेतली. काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर मी मंत्री होतो, काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर मी खासदार होतो आणि हे सगळं करत असताना माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या सोबती लोकांना काही मिळत नाही, मग सर्व कार्यकर्त्याला काहीतरी मिळालं पाहिजे. एक
अशी भूमिका त्यांनी घेतली की आम्ही दोन टोकाचे दोन लोक होते, शिवसेना बीजेपी आणि RPI हे दोन टोकं होते. त्या दोन टोकाला आठवले साहेबांनी ज्या वेळेला बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या बंगल्यावर शुभेच्छा देण्यासाठी उशिरा आम्ही गेलो आणि बाळासाहेबांनी आग्रह धरला. अनेक वेळा त्यांची भूमिका असायची शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली पाहिजे की जेणेकरून महाराष्ट्राचं भलं होईल, कल्याण होईल. ही भूमिका अनेक वेळा त्यांनी मांडली, पण त्यावेळेला आठवले साहेबांनी कधी साथ दिली नाही. परंतु त्यावेळेला ज्यावेळेला त्यांचा आग्रह झाला, आठवले साहेबांना सांगितलं आता सांगा, आणि मग आठवले साहेबांनी सांगितलं सांगतो, आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा केला. आणि दौरा करून प्रत्येक कार्यकर्त्याला विचारलं काय करायचं. बाळासाहेबांचं असं म्हणणं आहे की आपण एकत्रित आलं पाहिजे, भगव्याबरोबर निळा फडकला पाहिजे, अशी बाळासाहेबांची इच्छा आहे. आपण काय करायचं, आपण काय करायचं म्हणणं कार्यकर्त्यांनी कौल दिला की आता आपण काँग्रेसला सोडा, काँग्रेस आपला सत्तेपासून वंचित ठेवतंय, काँग्रेस आपल्याला जे कमिटमेंट करते काय देत नाही, आणि म्हणून आता आपण काँग्रेसला सोडायला पाहिजे अशी भूमिका घेत असतानाच आठवले साहेबाचा काँग्रेसने जी जागा दिली, जी राष्ट्रवादीची जागा, काँग्रेसची जागा, जी शिर्डीची जागा जी आम्हाला मिळाली, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसने जाणून बुजून रामदासजी आठवले यांचा पराभव केला. कारण त्यांचं वाढत असलेलं वर्चस्व त्या लोकांना सहन झालं नाही, आणि म्हणून जसं त्यांनी बाबासाहेबांवर सूड घेतला तसाच आठवले साहेबांवर सुद्धा सूड घेण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलेलं आहे. आणि म्हणून आजच्या तारखेला आज जे आम्ही पुढे चाललेलो आहोत, तर आज जसे अनेक नद्या समुद्राला येऊन मिळतात आणि समुद्राचं पात्र मोठं होतं, त्याच्यामध्ये वेगळं अस्तित्व राहत नाही, तसा आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष आठवले साहेबांच्या नेतृत्वाने अतिशय मोठा झालेला आहे. सर्व लोकांनी आमच्यामध्ये यावं आणि ऐकायच्या प्रक्रियेला निश्चितपणानं काकासाहेब की हा जो आठवले साहेबांच्या नावाचा या रिपब्लिकन पक्षाचा झंझावात महाराष्ट्रामध्ये खेड्यापाड्यामध्ये शहरामध्ये वाढत आहे. निश्चितपणानं हा मोठा झंझावात कार्यकर्त्यांची फळी निश्चितपणानं आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मामांच्याकडे मी चर्चेला वळवणार आहे, तो असा आहे की गाड्यामध्ये त्यांनी जसा उल्लेख केला, अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आहेत, झेंडे हातामध्ये घेऊन या ठिकाणी आंबेडकरी चळवळ चालवण्याच्या दिशेनं आपला नेता रामदास आठवले त्या ठिकाणी चालवत आहेत आंबेडकरी चळवळ, म्हणून त्यांच्या पाठीशी. मात्र ज्यावेळेस आपण पाहतो की ज्यावेळेस आपण निवडणुकीच्या राजकारणामध्ये पाहतो, अनेक वर्ष आपण ते पाहत आलेलो, मात्र निवडणुकीच्या राजकारणामध्ये आपल्याला यश येताना दिसत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी 12-12 तास 24-24 तास वेळ पडल्यास काम करत राहणारे लोकनेते रामदास आठवले साहेब आहेत, त्यांच्याबरोबर आपणही लोक काम करत आहोत. परंतु या मतपेटीमध्ये मतपेटीच्या दृष्टिकोनातून राजकीय यश मिळण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय. या संदर्भामध्ये मामा आपण चर्चा करूया. त्यामुळे मी मामांना या ठिकाणी विचारतो की या संदर्भामध्ये आपण आपल्या प्रेक्षकांना आपण सांगूया की कशा पद्धतीनं आपण ह्या मताच्या राजकारणामध्ये यशस्वी होण्यासाठी आपण प्रयत्न करूया. एक तर आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही इनोसंट होतो. आम्ही एक संघटन चालवत होतो, अन्यायाच्या विरोधात लढत होतो. आम्हाला या राजकारणात आम्ही जाऊ किंवा सत्ता आम्हाला मिळेल असा काही आमच्या मनामध्ये उद्देश नव्हता. म्हणून आम्ही सातत्याने संघटनेच्या माध्यमातून काम करत होतो. जिथं अन्याय होईल तिथं जात होतो आणि त्या अन्यायाला वाचा फोडत होतो. बाकी आम्हाला मताचं राजकारण कळत नव्हतं. पण ज्यावेळेस काँग्रेसबरोबर आमची युती झाली त्यानंतर आम्हाला राजकारणाचा थोडा गंध यायला लागला. तरी सुद्धा आम्हाला मतं कशी मिळवायचे हे माहीत नाही. परंतु आम्ही काँग्रेसबरोबर गेल्यानंतर जसा द्राक्षाचा वेल निंबावरी गेला, कडू कसा झाला संगतीमुळे, आणि त्या काँग्रेसवाल्याने आमच्या कार्यकर्त्यामध्ये एक पैशाची आम्ही दाखवून आमचं संघटन कुठंतरी कमजोर करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच पद्धतीने गावागावामध्ये शहरामध्ये वस्त्यामध्ये मंडळ निर्माण केले आणि त्या मंडळाच्या माध्यमातून आमची संघटना कमजोर कसा होईल, आमचा पक्ष कसा कमजोर होईल. आमच्या माणसाला आता उपाशी माणसाला जर एक टायमात जेवण दिलं, आमचा समाज फार अत्यंत इमानदार आहे व ज्याचं 2 घास खाल्ले त्याचा आपण मान राखला पाहिजे, त्याचं महत्त्व राखलं पाहिजे. अशा पद्धतीने या संदर्भामध्ये प्रत्येक एरियामध्ये आता वाईट सवय लागल्यामुळे आमचा कार्यकर्ता स्थानिक लेवलला व्यवस्थित काम करत नाही, मतं कसे मिळवायचे ते त्यांना कळत नाही. आमच्यामध्ये ज्या पद्धतीने भारतीय दलित पॅंथरमध्ये ज्यावेळेला आम्ही शिबिर घ्यायचो, प्रशिक्षण द्यायचो, त्याच पद्धतीने आता RPI मध्ये शिबिर घेणे, एक कॉन्क्रीट चर्चा करणे, कार्यकर्ते संवाद साधणे, मतं कसे मिळवायचे, मतदात्या पुढे आपण जायचं कसं, अशा पद्धतीने आता आठवले साहेबांनी एक चांगला एक गृहमंत्र आम्हाला दिलेला आहे. आणि यापुढे आम्ही मतं कसे पडतील, येणाऱ्या 2014 मध्ये आम्ही सत्तेवर कसे येऊ
या माध्यमातून आमचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक तरुण आठवले साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणा उभे राहणार आहे. आठवले साहेबांनी दिलेले शब्द ते आम्ही कधीच आता मागे पडू देणार नाही. निश्चितपणानं मामा की आपण सर्व लोक आठवले साहेबांनी जी भूमिका घेतली त्याच्या पाठीशी आपण उभे राहिलो. मात्र मताचं राजकारण करत असताना आपल्याला निश्चितपणानं 2014च्या दृष्टीनं आपल्याला तयारी आपण करत आहात, आपण ती निश्चितपणानं करूया. मात्र ही चर्चा अधिक पुढे घेऊन जात असताना, कारण की आपण रिपब्लिकन पक्ष म्हणलं की आंदोलन, आणि त्या आंदोलनाची भूमिका घेत असताना अतिशय आक्रमक पद्धतीनं ज्या पद्धतीनं आठवले साहेब बोलतात त्या पद्धतीनं सर्व कार्यकर्ते ते आत्मसात घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपली परवा न करता त्यामध्ये उडी घेतात. अशाच आंदोलनामध्ये मग तो नामांतराचा संघर्ष असेल, त्याच्यानंतर आलेल्या अन्याय अत्याचाराच्या संघर्षावर असेल, तो आजही चालू आहे. या संदर्भामध्ये इंदू मिलचं आंदोलन असो, आणि निश्चितपणाने इंदू मिलचं आंदोलन जे आहे ते इंदू मिलच्या आंदोलनाच्या संदर्भात सुद्धा आपण हिरिरीनं भाग घेतला, पक्षानं भूमिका घेतली, आणि त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करण्यासाठी मी पुन्हा एकदा काकांच्याकडे जात आहे आणि काकांच्याकडून आपण या संदर्भामध्ये जाणून घेऊया. रवीजी, आम्ही रचनात्मक कामामध्ये जरा कमी पडतो. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की सत्ता हातामध्ये नाहीये. सत्ता असेल तर लोकांना काहीतरी देता येतो, लाभ देता येतो. परंतु ज्या काँग्रेसबरोबर आम्ही सोबत केली, ज्या जागा आम्हाला मिळायच्या त्या ठिकाणी काँग्रेस बंडखोर लोक उभे करायचे आणि आमचे उमेदवार पाडून टाकायचे. त्यामुळे आमच्या मतपेटीमध्ये कमतरता भासायची. आणि आज सुद्धा ज्या महायुतीच्या सोबत आम्ही आलेलो आहोत, महायुती सोबत आल्यानंतर आमची प्रामाणिकपणे अशी भूमिका आहे की आमचे मतदार या महायुतीला संपूर्ण मतं देतील, परंतु मनसे नावाचा एक अडथळा आमच्यामध्ये निर्माण झालेला आहे. कारण शिवसेनेची मतं मनसेला गेली महापालिकेमध्ये, ती मतं आम्हाला यामध्ये लोकसभेमध्ये आमच्या पदरात जर पडली तर निश्चितपणे आम्हाला ज्या मिळतील त्या खासदारकीच्या जागा निवडून येतील आणि आठवले साहेबांना राज्यसभेत सहज जाता येईल. निश्चितपणानं काका की आपण राजकीय प्रवासाच्या संदर्भामध्ये अतिशय उद्बोधक या ठिकाणी शब्द वापरलेले आहेत. निश्चितपणानं आपल्याला ते करायचं आहे. परंतु ज्यावेळेस आपण पाहतो की आता एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, आणि त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना आरक्षण आहे आणि मोठ्या ताकदीनं महिलासुद्धा रिपब्लिकन पक्षामध्ये पॅन्थरच्या कालखंडापासून वावरलेल्या अभयताई आपणास ते माहीत आहे. परंतु आपण जर पाहिलं तर ह्या एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं म्हणलं की या ठिकाणी ही मतदारांची संघटना म्हणून रिपब्लिकन पक्ष आला पाहिजे, दुर्बल घटकांचं, महिलांचं, सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचं काम करणारं रिपब्लिकन पक्ष म्हणून पुढे आला पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी मिळून बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखालचा रिपब्लिकन पक्ष उभा करत असताना महिला कशा ताकदीनं त्याच्यामध्ये सहभागी होऊन कशा पद्धतीनं कामगिरी करतील हे आपण अभयताईंच्याकडून या ठिकाणी या चर्चेमध्ये आपण ऐकूया. अभयताई, आपण या संदर्भामध्ये आपलं मत प्रेक्षकांच्यासाठी, मुंबई 24 ताससाठी या चर्चेमध्ये आपण मांडावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आपल्याला महिलांना समान हक्क दिलेला आहे आणि त्या समान हक्कामध्ये ज्यावेळेस आता त्याच पद्धतीने आम्ही ज्यावेळेस पार्टीमध्ये, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस काम करत असतो, त्याच पद्धतीने आम्हाला देखील न्याय 50% आरक्षण मिळावं यासाठी आम्ही लढत असतो. आणि ते लढत असताना आज आपण मागची निवडणूक बघितली, ज्यावेळेस नगरसेवकाची आपली महानगरपालिकेची निवडणूक पाहिली, तर त्यावेळेस देखील आमच्या महिलांना आम्ही तिकीटं जास्त महिलांना तिकीटं मिळवून घेतलेली. परंतु आपण चित्र पाहिलेलं आहे की आपला एकच फक्त नगरसेवक इथं निवडून आलेला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष हा सत्तेत येण्यासाठी, म्हणजे आठवले बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष हा सत्तेत येण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत. त्यांनी जे स्वप्न पाहिलं की हा पक्ष मोठा झाला पाहिजे आणि ते स्वप्न खरं करण्यासाठी रामदासजी आठवले साहेब प्रयत्न करत आहेत आणि त्या दृष्टीने नुसते प्रयत्न नाही, त्यांनी सत्तेत सहभाग देखील महिलांना तेवढा दिलेला आहे. परंतु काही कारणास्तव ते निवडून नाही आले. आम्ही जरी महायुतीत असलो तरी म्हणावं तसं आम्हाला सत्ता मिळाली नाही आहे. फक्त एकच नगरसेवक आमचा निवडून आलेला आहे. तर काही ठिकाणी आमच्या महिला महाराष्ट्रामध्ये आलेल्या पण आहेत. आज पिंपरी चिंचवडचं जर उदाहरण घेतलं, पिंपरीमध्ये आमच्या चंद्रकांता सोनकांबळे ह्या 5, प्रवीणजी तुम्हाला चांगलं माहिती आहे की ते 5 वेळा नगरसेविका झालेल्या आहेत आणि आम्ही त्यांच्याकडे भावी आमदार म्हणून पाहत आहोत. आज आम्ही महासत्तेत आहोत, महायुतीत आहोत, तर त्यांच्याकडे आमची देखील अशा अपेक्षा आहेत. आठवले साहेबांनी त्यांच्यावर युती केलेली आहे, त्यावेळेस आमची अशी अपेक्षा आहे की त्यांनी देखील आम्हाला चांगली साथ द्यावी, आमच्या महिला देखील आम्हाला निवडून याव्यात.
असं म्हणजे साथ दिली पाहिजे. आमच्या महिला देखील आता आम्ही एक मेळावा घेत आहोत, 6 जानेवारीला मेळावा घेतो आहोत. मग तर त्यावेळेस आम्ही शिवसेना, BJP आणि RPI ह्या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवून आम्ही सावित्रीबाई फुले जयंती साजरी करत आहोत. आणि हे सादर करत असताना आठवले साहेबांचा आम्हाला खूप मोठा सपोर्ट असतो, कारण सावित्रीबाई फुलेंमुळंच आज आमच्या महिला शिकल्या सवरलेल्या आहेत. आणि तेच आम्हाला साहेबांनी सांगितलं की तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं झालं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही हा मेळावा घेत आहोत. आणि आता साहेबांचा सपोर्ट तर आहेच, मला म्हणजे खास उल्लेख करून सांगावा वाटतो की साहेबांच्या सौभाग्यवती ह्या सीमाताई आठवले आहेत. पण त्यांचा देखील, त्या राजकीय किंवा नेत्या नाही आहेत, परंतु त्यांचा देखील सहभाग म्हणजे आम्हाला खूप मोठा सपोर्ट असतो. आणि आत्ताची जी महिला आघाडी आहे, पूर्वी थोडंसं मध्ये संतपणा आला होता महिला आघाडीला देखील, परंतु आता महिला आघाडी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात चळवळ करत आहे. पूर्वी होतं, आताही आहे आणि पुढेही वाढत राहणार आहे. ह्या महिला ज्या आहेत ह्या महिला अतिशय शिकलेल्या पण आहेत आणि अडाणीतली अडाणी महिला देखील साहेबांच्या बरोबर काम करत आहे. आणि अनेक जाती धर्माच्या मुली आता नवीन येत आहेत, शिक्षित मुली, अतिशय उच्च शिक्षित मुली देखील आमच्या इथे महिला आघाडीमध्ये काम करतात. आणि सर्व जातीच्या धर्माच्या महिलांना तेवढंच स्थान आहे, तेवढीच महत्त्वाची पदं आहेत. तेव्हा आठवले साहेबांनी जेवढं पुरुषांना स्थान दिलेलं आहे तेवढंच आमच्या महिलांना देखील त्या सत्तेत येण्यासाठी स्थान देत आहेत आणि प्रोत्साहन देखील देत आहे. आज महिलांवर जर वाढते अत्याचार बघितले तर साहेब ठिकठिकाणी जिथे जिथे अत्याचार होतात महिलांवर तिथे धावून जातात, प्रथम धावून जातात. त्या म्हणजे स्त्रीचं, अत्याचारित स्त्रीचं सांत्वन करतात, तिला आर्थिक, सामाजिक, राजकीय दृष्ट्या ती कशी सक्षम होईल ते पाहतात. म्हणजे आणि त्यासाठीच हे सगळं पाहता की कुठे अन्याय अत्याचार होऊ देत. साहेब स्वतः पुढे सगळ्यात प्रथम कुठला नेता जात असेल तर मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की आठवले साहेब कुठेही जातात, रात्री जातात, सकाळी जातात, कुठल्याही वेळेला, परंतु प्रथम अन्याय अत्याचार घडला असं वाटलं की साहेब प्रथम तिथे भेट देतात. निश्चितपणानं की एक लोकनेता आहे, लोकांच्या मध्ये जाणारा अत्याचाराचाच विषय नाही आहे, सर्व स्तरातील लोकांच्या मध्ये जाणारा. आणि त्यांच्याबरोबर ज्यावेळेस रिपब्लिकन पक्ष म्हणलं जातं किंवा एका जातीचा पक्ष, परंतु ती जी चौकट होती ती मोडण्याचा प्रयत्न सातत्यानं आठवले साहेबांच्या माध्यमातून होत आहे. आणि खरंच वेगवेगळ्या समाजातले आम्ही पाहत आहे, इतक्या वर्ष काम करत असताना वेगवेगळ्या समाजातील लोक त्यांच्याबरोबर एक चळवळ म्हणून सातत्यानं राहिलेली आहे. आणि सर्व स्तरात अत्याचाराचा प्रश्न असो, शिक्षणाचा प्रश्न असो, वेगवेगळ्या आंदोलनाचा प्रश्न असो, निश्चितपणानं ही सर्व मंडळी यांच्याबरोबर असतो. त्याचबरोबर चर्चेला मी अधिक पुढे घेऊन जात असताना एक चळवळीतला, एक संघर्षातला नेता म्हणून आपण याच्यामध्ये आपण निश्चित पाहणार आहोत. कारण की इंदोमिलचं आंदोलन असो किंवा आपण नामांतराचा लढा असो, रमेश गायकवाड त्यांच्यासोबत सातत्यानं एक युवक आघाडीचे प्रतिनिधी म्हणून आणि एक पॅन्थर म्हणून ते सातत्यानं राहिलेले आहेत. चर्चेला मी पुढील भागामध्ये तिकडे घेऊन जाण्याच्या पूर्वी एक छोटीशी विश्रांती या ठिकाणी घेतो. आपण सर्वजण पाहत राहा सिद्धार्थ विहार ते संविधान, एक संघर्षमय प्रवास. चर्चेमध्ये पुढं आपण रमेश गायकवाडांच्याकडून ही येणारी जी युवक पिढी आहे कशा पद्धतीने ती पुढे येते हे आपण ऐकणार आहोत. थोडक्यात या ठिकाणी एक छोटीशी विश्रांती घेऊया. आपण सर्व पाहत राहा मुंबई 24 तास. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना त्या चर्चेमध्ये आणणार आहे. सिद्धार्थ विहार ते संविधान, एक संघर्षमय प्रवास. लोकनेते रामदास आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई 24 तासच्या खास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी सुरुवात करणार आहे रमेश गायकवाड यांच्यापासून, युवक नेता म्हणून आणि या पॅन्थर चळवळीपासून रिपब्लिकन चळवळीमध्ये तो सातत्यानं साहेबांच्या सोबत आहे. या आंदोलनाचा इतिहास रिपब्लिकन पक्षाला आहे. इंदुमिलचं आंदोलन असो, नामांतराच्या प्रश्नाचं आंदोलन असो, अत्याचाराच्या प्रश्नाचं आंदोलन असो, आणि एक युवक म्हणून एक युवकांची फौज आठवले साहेबांच्या पाठीशी सातत्यानं उभी राहिली आहे. आणि युवकांचा एक बुलंद आवाज, त्यांना प्रेरणा देणारे प्रेरणास्थान म्हणून आठवले साहेबांच्याकडे आपण पाहतो. रमेश गायकवाड, आपण या आंदोलनाच्या भूमिकेविषयी, युवकांच्या सहभागाविषयी आपल्या सर्व प्रेक्षकांना तुम्ही अवगत करा. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, रामदास आठवले म्हटलं कीच आंदोलन, रामदास आठवले म्हटलं की संघर्ष, रामदास आठवले म्हटलं की रस्ता रोको, रामदास आठवले म्हटलं की रेल रोको. हे जे आंदोलनाची
रेलचेल आहे रिपब्लिकन पक्षाची, म्हणजे वारसाच आहे आमचा तो. आंदोलन म्हटलं की रिपब्लिकन पक्ष आणि दलित पॅन्थर. आणि मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की नामांतराचा जो लढा होता तो लढा रामदास आठवले या साहेबांनी, आठवले साहेबांनी जेव्हा मंत्री झाले, आंदोलनाच्या रेट्यामुळे ते मंत्री झाले, आंदोलनाच्या रेट्यामुळे नामांतराचा प्रश्न सोडवला गेला. आणि दुसरं एक महाराष्ट्रामध्ये पुन्हा एक दलितांच्या अस्मितेचा लढा या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा 1.5 वर्षापूर्वी लढला गेला, तो म्हणजे इंदू मिलचं आंदोलन. रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1.5 वर्षापूर्वी फार मोठं आंदोलन आम्ही उभा केलेलं आहे. आणि ते अत्यंत महत्त्वाचं की संपूर्ण देशाचं आणि महाराष्ट्राचं लक्ष त्या आंदोलनाकडे असताना रामदास आठवले साहेबांनी रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत हे आंदोलन छेडण्यात आलं. आणि ते असं महत्त्वाचं आंदोलन होतं की या दादर ठिकाणी इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं ही आठवले साहेबांची एक तीव्र इच्छा होती. आठवले साहेब खासदार असताना सुद्धा त्या प्रश्नावर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. आणि 1.5 वर्षापूर्वी 15 डिसेंबरला आम्ही इंदू मिलमध्ये घुसलो. रामदास आठवले साहेबांनी हजारो कार्यकर्ते घेऊन त्या आंदोलनामध्ये इंदू मिलमध्ये आम्ही घुसलो. आणि त्याच्यानंतर आठवले साहेब वारंवार 1 ते 1.5 वर्षापासून सतत आंदोलन करत होती. मग ते विधानसभेमध्ये घुसलेलं आंदोलन असेल, विधानसभेवर मोर्चे असेल, मंत्रालयामध्ये आम्ही काही तरुणांना घेऊन घुसलेलं आंदोलन असेल. आणि शेवटी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भाग पाडलं, दिल्लीच्या केंद्रीय मंत्र्यांना त्यांनी भाग पाडलं, शरद पवारांची त्यांनी भेट घेतली, आनंद शर्माची भेट घेतली, त्या ठिकाणी सुशीलकुमार शिंदेची भेट घेतली, पंतप्रधानांची भेट घेतली. आणि इंदू मिलचा लढा त्यांनी एवढा तीव्रतेने ह्या महाराष्ट्रामध्ये उभा केला की दुसरा कुठलाही नेता रस्त्याचं आंदोलन करू शकत नाही. आणि त्यांनी केलेलं नाही. आठवले साहेबांनी इंदू मिलच्या प्रश्नावर संपूर्ण ताकदपणाला लावली. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की गेल्या 6 डिसेंबरला आठवले साहेबांनी अनाउन्समेंट केली होती की महाराष्ट्र सरकारने इंदू मिलची जमीन 15 ऑगस्टच्या पूर्वी बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला द्यावी, अन्यथा 500 लोकांचं बलिदान पथक ह्या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी बलिदान देण्यासाठी तयार केलेलं होतं. आणि ते 500 जणांची युवकांची यादी मी स्वतः मुंबईचा अध्यक्ष या नात्याने युवकांची यादी मी आठवले साहेबांना दिली. आणि 500 लोकांचं बलिदान पथक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी आम्ही दिलेली होती. आणि त्या करत असताना महाराष्ट्रातलं जे सरकार आहे त्यांना विचार करावा लागला की रामदास आठवले का असं वादळ आहे, त्यांनी जर ह्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन पेटवलं तर आमची सत्ता सुद्धा जाण्याचे संकेत येणार आहे. मुद्दा या ठिकाणी सांगितला. पण मला वाटतं इंदू मिलच्या आंदोलनाच्या संदर्भात अतिशय चांगला एकच मुखडा तुम्ही गाण्याच्या मध्ये तो उल्लेख केलेला आहे, ज्याच्यामध्ये आठवले साहेबांच्या संघर्षाचा एक भाग तुम्ही त्याच्यामध्ये मांडलेला आहे, किंवा इंदू मिलमध्ये कसे घुसले ते आम्हाला एक पहिला त्याचा एक मुखडा आपण सगळ्यांच्या समोर या ठिकाणी सांगावा की प्रेक्षकांना त्या संदर्भामध्ये अधिक त्यामध्ये त्यांच्यासुद्धा प्रबोधन होईल. तर तुम्ही तो थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगा. आपल्या माहितीसाठी सांगतो की आठवले साहेबांवर मी आतोनात प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. आणि रामदास आठवले साहेबांना सुई जरी टोचली तर त्याच्या वेदना आमच्यासारख्या कार्यकर्त्याला होतात. आता जसं मामाचं हृदय भरून आलं तसं माझं हृदय भरून येते की आम्ही आईवडिलांपेक्षा कितीतरी पटीने आईवडील तर आहेतच, परंतु रामदास आठवले साहेबांनी आम्हाला लढायचं कसं, अन्याय त्याच्या विरोधात उभा राहायचं कसं, शत्रूच्या विरोधात कशा पद्धतीने उभा राहायचं असं आम्हाला शिकवलं. तो एक लढाऊ बाणा आठवले साहेबांचा. आणि इंदू मिलच्या आंदोलनामध्ये मी सतत 5-6 जे आंदोलनं केले ते मी सोबत होतो. माझ्या नेतृत्वाखाली बरेचसे काही आंदोलन झाले. आणि त्याच्यामधून एक मला कल्पना सुचली की मी कवी आहे परंतु मी गायक नाही, पण तरीसुद्धा माझ्या एक थोडक्या शब्दामध्ये मी या ठिकाणी सन्मान्य माझे मित्र प्रवीण मोरेंच्या सूचनेप्रमाणे मी आपल्या एक छोटंसं कडवं या ठिकाणी ऐकून दाखवतोय आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त. लाखो लाखोच्या ओठावर एक नेता तो ठसला, लाखो लाखोच्या ओठावर एक नेता तो ठसला, इंदू मिलच्या भिंती चढून आत रामदास तो घुसला, इंदू मिलच्या भिंती चढून आज पॅन्थर तो घुसला, लाखो लाखोच्या ओठावर एक नेता तो ठसला,
इंदू मिलच्या भिंती चढून, इंदू मिलच्या भिंती चढून आत रामदास तो घुसला, इंदू मिलच्या भिंती चढून आत रामदास तो घुसला. निश्चितपणानं की त्या आंदोलनाला म्हणजे सांस्कृतिक बाजू आहे. तुम्ही कवी आहात, शाहीरसुद्धा आहेत. अनेक कॅसेट्स तुम्ही आठवले साहेबांच्यावर या चळवळीवर केलेले आहेत हे आम्हाला माहीत आहे. निश्चितपणानं ही चळवळ आपली अशीच अधिक आपल्याला पुढं करता येईल. मला वाटतंय रमेश एक गायकवाडांना काहीतरी बोलायचं आहे, बोला. तर यावर मी एक सांगू इच्छितो की गेल्या 5 डिसेंबरला त्याच्या एक 3 ते 2 तारखेला आम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा इंदू मिलच्या लढ्याकडे सगळ्याचं लक्ष लागले असताना आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना एक शिष्टमंडळ भेटलं आणि आठवले साहेबांनी आता 5 डिसेंबरच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं लवकरात लवकर भूमिपूजन करावं, परंतु अन्यथा आमचं महाराष्ट्रभर आंदोलन आम्ही करणार आहोत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट काढलं होतं की आठवले साहेबांनी जर RPIने जर आंदोलन केलं तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ. तर मी या ठिकाणी मुद्दाम हा प्रश्न उद्भवू इच्छितो. नाही, गाण्यामधून तर सांगतोच की, परंतु मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की आठवले साहेबांनी जे आठवले साहेब नेते असे आहेत ना, ते मॅनेजिंग आंदोलन करणारे नाहीत, ते चॅलेंजिंग आंदोलन करणारे आहेत. म्हणजे मुख्यमंत्र्याचं चॅलेंज त्यांनी स्वीकारलं आणि त्यांना सांगितलं की आम्ही ठरवलं, रामदास आठवले ठरवलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांनी जर ठरवलं तर ते काय करू शकतात. आपल्या माहितीसाठी सांगतो की इंदू मिलच्या 4 भिंतींनी पोलिसांचा एवढा प्रचंड असा बंदोबस्त असताना, इंदू मिलमध्ये सुद्धा काही पॉईंट्स पोलिसांचे तिथे म्हणजे बंदोबस्त असताना आठवले साहेबांनी आम्हाला जबाबदारी दिली की त्यांनी सांगितलं की रमेश 5 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजता तुम्हाला भूमिपूजन मध्ये घुसून करायचं आहे आणि भले पोलीस असतील काय असेल पण भूमिपूजन करणं गरजेचं आहे. तर आठवले साहेबांनी मला सांगितलं की रमेश, मुख्यमंत्र्यांनी अनाऊन्स केलेलं आहे की रिपब्लिकन पक्षाचं जसं तसं उत्तर द्या आणि ही अतितटीची लढाई आहे आणि आपल्याला इंदू मिलमध्ये घुसून भूमिपूजन करायचं आहे. तर रामदास आठवलेचा शब्द म्हणजे आमच्या तळहातावरचा एक आमचा हृदय आहे. आठवले साहेबांनी आदेश दिल्याच्या नंतर मी मुंबईतल्या सर्व जिल्हाध्यक्षाला त्याची सूचना केली आणि 6-7 वाजता आम्ही त्या इंदू मिलच्या परिसरामध्ये आम्ही फिरलो. त्याच्यामध्ये त्या इंदू मिलच्या परिसराची पूर्ण पाहणी केली आणि त्या इंदू मिलमध्ये आम्ही 9:30 वाजता भिंतीवरून जवळजवळ 15 फुटाच्या भिंती आहेत. पोलिसांना जसं शिवाजी महाराजांनी किल्ले लढवले, जिंकले, तशा पद्धतीनं एक गनिमी काव्याने आमचे युवक आणि आम्ही स्वतः त्या इंदू मिलच्या भिंती 15 फुटाच्या भिंती सोडून आम्ही इंदू मिलमध्ये घुसलो आणि त्या ठिकाणी आम्ही भूमिपूजन केलं. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की रामदास आठवले साहेबांनी जर या महाराष्ट्रामध्ये काय करायचं ठरवलं तर ते निश्चितच करतात आणि म्हणून मोरे साहेबांच्या एक सूचनेप्रमाणे मी हे जे आंदोलन आहे मी पुन्हा त्या कवीमधून आपल्याला सांगतो. रामदासाच्या डरकाळीने सारे हादरले सरकार, आंतरराष्ट्रीय स्मारकाचे स्वप्न झाले साकार. रामदासाच्या डरकाळीने सारे हादरले सरकार, आंतरराष्ट्रीय स्मारकाचे स्वप्न झाले साकार. पंतप्रधान समोर ठाण मांडून तो बसला, इंदू मिलच्या भिंती चढून आत रामदास तो घुसला, इंदू मिलच्या भिंती चढून आत पॅन्थर तो घुसला. शेवटच्या सत्रामध्ये आपल्याला थोडक्यामध्ये पुन्हा एकदा वळायचं. निश्चितपणानं आपण आंदोलनाची आपल्याला भूमिका आहे, परंतु रिपब्लिकन पक्षावर सातत्यानं आपण बोलतो की हा आंदोलन करणारा पक्ष आहे आणि फक्त भावनिक मुद्दे घेतो. मी आदरणीय काकांना या संदर्भामध्ये या विषयामध्ये चर्चेमध्ये आणतो की फक्त भावनिकच मुद्दे आपण घेतो का आपण त्याच्या पलीकडे जाऊन रिपब्लिकन पक्षानं आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं हे थोडक्यात काका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, सुशिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि तो संघर्ष करत असतानाच आठवले साहेब जेव्हा मंत्री झाले त्या काळामध्ये त्यांनी ज्या काही जे गोष्टी केलेल्या आहेत त्यापैकी आश्रमशाळा बऱ्याचशा कार्यकर्त्यांना दिल्या, आज ते स्थिर स्थावर झालेले आहेत. शिक्षण संस्था दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी कॉलेज वगैरे आठवले साहेबांच्या नावाने सुद्धा कार्यकर्त्यांनी काढून त्या ठिकाणी शिक्षणाची ज्ञानगंगा पुढे नेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. इतकंच नव्हे तर ज्यावेळेस शासनामध्ये आठवले साहेब नव्हते पण त्यांचे मंत्री होते बसलेले, त्यावेळेला 225 फुटाचं स्क्वेअर फुटाचं जे काही SRA योजना होती ती आठवले साहेबांच्या त्या भूमिकेमुळे
269 फुटावर आठवले साहेबांनी नेऊन ठेवलेली आहे. म्हणजे उपलब्धी जी आहे आता 450 फुटाची आणि 450-500 फुटाची मागणी आहे आठवले साहेबांची आणि ती मिळवून दिल्याशिवाय आठवले साहेब राहणार नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे समाजाभिमुख जाण्याची त्यांची जी भूमिका आहे ती सतत चालू आहे आणि म्हणून रामदास आठवले हे समाजाच्या गळ्यातला ताईत नाही, निश्चितपणानं की त्याच्यामध्ये त्यांनी फक्त शिक्षणाचेच मुद्दे असं नाही. आपण पाहिलेलं आहे काका की खाजगी विद्यापीठाचा मुद्दा असेल, गायरान जमिनीचा मुद्दा असेल, तसेच झोपडपट्टीचे प्रश्न असेल, अनेक प्रश्न सातत्याने त्यांनी लावून धरले. परंतु मला असं वाटतंय की मंत्रिपदाच्या काळातले सुद्धा मला वाटतं मामा आपल्याला आठवत असेल त्या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्या, त्याच्यावर मी थोडक्यामध्ये मामांना सांगतो. तर आठवले साहेबांनी मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या तमाम लाखो कार्यकर्त्यांची कामं केलेली आहेत. ते कामं म्हणजे लाखो लोकांना परमिट देऊन रिक्षा दिलेल्या आहेत. हजारो लोकांना त्यांना भूमिहीन जे शेतमजूर आहेत त्यांना गायरान जमिनी दिलेल्या आहेत. एक गोष्ट महत्त्वाची मी तुम्हाला सांगतो, त्यावरून तुम्हाला कळेल की आठवले साहेबांनी काय काम केले असेल. एक दिवस मी मंत्रालयात गेलो आणि त्या ठिकाणी एका गावचा माणूस साहेबाकडे आला. साहेबाला म्हणाले की साहेब मला तहसीलदाराला एक पत्र द्यावं. साहेबाने आपलं बटन दाबलं आणि त्या टायमाला आमचे जैन गायकवाड त्यांचे PA होते, त्यांना बोलवलं आणि सांगितलं की यांना एक डिओ लेटर द्या कलेक्टरला. आणि मग PA बोलले चला माझ्या कॅबिनमध्ये. PA गेले कॅबिनमध्ये घेऊन तिथंच बसले आणि PA दुसऱ्या संघ बोलत राहिले. परत ती व्यक्ती आठवले साहेबाकडे आली. अहो साहेब विचारता काय झालं, दिलं का तुम्हाला पत्र? अहो काहीच बोलले नाही मला. मग त्यांना बोलवलं आणि गायकवाड यांना पत्र का दिलं नाही? म्हणे आठवले साहेब आपण कॅबिनेट मंत्री आहात, मी कलेक्टरला पत्र देऊ शकतो पण तहसीलदाराला पत्र देऊ शकत नाही. आठवले साहेबाने आपल्या लेटर पॅड काढलं, आपल्या हाताने लिहिलं त्या तहसीलदाराला आणि त्यांना त्यांचं पत्र दिलं. त्या माणसाला अत्यंत आनंद झाला. जी व्यक्ती एवढं चांगलं काम करते तर त्यांना समाजाचे अनेक कामं नाही, निश्चितपणानं त्यांनी अशी अनेक व्यक्तिगत कामं केलीत. अनेक उदाहरणं त्याच्यामध्ये आहेत. आपल्या जनतेला बरीचशी ती माहीत आहेत. निश्चितपणानं आपण सिद्धार्थ विहार ते संविधानिक संघर्षमय प्रवास आपण एक पुस्तकसुद्धा त्या संदर्भामध्ये लवकरच आपण ते काढणार आहे की असंख्य अशा मामांनी सांगितल्या, काकांनी सांगितली त्या आठवणी, रमेश गायकवाडनी काही गाणी सांगितली ते सुद्धा त्याच्यामध्ये येतील. अभयाताईंचे काय अनुभवसुद्धा, अशा अनेक लोकांचे अनुभव आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. मात्र तरी पण मी आपल्याला कार्यक्रम संपवायचा, मामा लवकर सांगा. मी हॉस्टेलमध्ये गेलो असताना आठवले साहेब चढत होते पायऱ्या आणि मी त्यांच्या पाठीमागे होतो. आठवले साहेबाचा पाय घसरला आणि त्यात त्यांना त्रास झाला. सकाळी अनेक कार्यकर्ते आले. अहो आठवले साहेब मला हाडाचं फार ज्ञान आहे म्हणून त्यांना तो चोळला. आठवले साहेबाला वाटलं त्या टायमाला आमच्याकडे पैसे नाही, काही नाही. आठवले साहेबाला बोलले की हाडाचा आला आणि तो पाय चोळ चांगला होणार. त्याने चांगला न होता तो अजून सुजला. परत दुसरा एक कार्यकर्ता आला. अहो आठवले साहेब मला हाडाचं चांगलं ज्ञान आहे, मी चोळतो. असं करून जशी ती एक गोष्ट आहे, शिष्याने 2 पाय वाटून घेतले आणि आपलं त्यांची मसल करत होते. अशा आमच्या सर्व कार्यकर्त्याने आठवले साहेबावर प्रेम असताना ते त्यांचा पाय चोळून 2 दिवसात चांगला होणारा त्याला 6 महिने गेले पण आठवले साहेबाचा पाय काही बरा झाला. दुसरी एक महत्वाची आठवण आहे. टाइम जरी संपत आला असला तरी ती कव्हर करणं गरजेचं आहे. गुजरातच्या दौऱ्यावर आम्ही गेलो होतो आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आमचं विमान सुटलं आणि आमच्याजवळ पैसे शिल्लक राहिले नाही. जो DV कारचा जो ड्रायव्हर होता त्यांनी आमची हालचाल बघितली की याच्यावर पैसे नाही, तिकीट गेले, आता करायचं काय? त्या ड्रायव्हरनी पैसे काढले आणि आमच्या कार्यकर्त्यांनी साहेबाचं तिकीट काढून द्या आणि काकांना साहेबांना जाऊ द्या. म्हणजे परप्रांतातले लोक सुद्धा साहेबांवर इतकं प्रेम करतात की फक्त महाराष्ट्रात नाही, असे असंख्य कार्यकर्ते हे सगळे अनुभव आपल्याला संघटित करायचे आहेत. या कार्यक्रमात नाही जमले तर पुस्तकात करू, पुस्तकात नाही जमले तर अनेक एखादा कार्यक्रम आपण विक्रांत जोशींना सांगू, आपण आयोजित करा. परंतु तुमच्याकडे मी गायकवाड साहेब परत एकदा येणार आहे. मला शेवटचा वेळ आहे की रामदास आठवले साहेबांना लोकनेतेला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. असंख्य लोकांच्या वतीनं तुम्हालाही संधी मिळालेली आहे, त्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. फक्त आपल्याला एका शब्दामध्ये आठवले साहेबांना शुभेच्छा देत असताना त्यांच्याविषयी बोलायचं आहे. मी अभयाताईंच्याकडे जातो. तुम्ही पहिल्यांदा सुरुवात करा आणि आठवले साहेबांच्या संदर्भामध्ये अगदी एका शब्दामध्ये बोला. आठवले साहेब हे तसे एक व्यक्ती म्हणून संवेदनशील नेता आहे आणि लोकनेते आहेत ते. आणि मला एक खास करून सांगायचं आहे की आज आमच्या अनेक महिला सांगतात ताई आम्ही टॉवरमध्ये 16व्या 17व्या 18व्या मजल्यावर राहतो. त्यावेळेस
फक्त आणि फक्त निळा झेंडाच हा स्लम एरियामध्ये असायचा. आता अनेक झेंडे दिसतात, परंतु त्यावेळेस झोपडपट्टींना संरक्षण हे फक्त निळ्या झेंड्यामुळं आठवले साहेबांमुळं. म्हणजे रामदास आठवले आणि झोपडपट्टीतला आवाज आणि निळा झेंडा म्हणजे रामदास आठवले. मी रमेश गायकवाडांच्याकडे जातो. एका शब्दामध्ये तुम्ही या ठिकाणी आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगा. रामदास आठवले के आवाज में क्रांति का सूर है. रामदास आठवले के आवाज में क्रांति का सूर है. उनके तीखे नजरों में बाबा साहब का नूर है. वाह, फार रामदास आठवले के आवाज में क्रांति का सूर है. उनके तीखे नजरों में बाबा साहब का नूर है. बाबा साहब के पीछे एक ही रामदास आठवले शेरों का शेर है, शेरों का शेर है, शेरों का शेर है. फारच छान. मी काकांच्याकडे येतो. काका, आपण सांगा. आठवले म्हणजे तुफानातील दिवा. रामदासजी आठवले म्हणजे तुफानातले दिवा म्हणून वाटतोय सर्वांना त्यांचा हेवा. अरे वा, फारच छान. आणि असे असंख्य तुफानातले दिवे या महाराष्ट्रभर रामदास आठवलेंनी तयार केलेले. ते बंडखोर वृत्तीचे व्यवस्थेला चॅलेंज करणारे ते केलेले आहेत. मामा, थोडक्यात तुम्ही सांगा, आपण कार्यक्रमाचा शेवट करणार आहोत. आठवले साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, फुलेंचे आणि कबीराचे विचाराचे पाईक आहे. म्हणूनच आज आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं. मुंबई 24 तासनं मी त्यांना आज या ठिकाणी आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं मी त्यांना कोटी कोटी धन्यवाद करतो आणि इथंच थांबतो. या ठिकाणी की मुंबई 24 तास अतिशय चांगला कार्यक्रम, सिद्धार्थ विहार ते संविधान, एक संघर्षमय प्रवास आपण सगळ्यांनी ऐकला. निश्चितपणानं साहेबसुद्धा हा कार्यक्रम बघत असतील. आपल्या असंख्य अनुयायाच्या वतीनं, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी मान्यवर, या ठिकाणी पक्षाचे नेते या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं, मुंबई 24 तासच्या वतीनं लोकनेते रामदासजी आठवले यांना आपण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. क्रांतिकारी जय भीम देऊया आणि हा कार्यक्रम आपण संपवूया. जय भीम, जय भारत. जय भारत.